नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. आणि हे बघा, आत्ताच मी आंघोळ वगैरे करून रेडी झाली आहेत. तर घरातली जी पण आवरसावर आहे ती आवरसावर करायची आहेत, म्हणजे अजून स्वयंपाक बनवायचा आहे, सर्व काम बाकी आहेत अजून. तर मुलं गेली, मुलं स्कूलमध्ये गेली आहेत. एक मुलगा स्कूलमध्ये गेला होता, पण त्याचे काय आहेत ना, 10वीचे पेपर चालू आहेत. तो 9वीला आहेत, पण 10वीचे पेपर चालू आहे म्हणून त्यांची 1 तास इतकी स्कूल असते. 1 तासामध्ये जातात आणि पुन्हा घरी येतात. तर मग तो 8ला गेला आणि 9ला आला. आणि आता माझे मिस्टरांनी तो गेला आहेत ॲथर सेंटरमध्ये ॲथर सर्व्हिसिंग करायला. आणि मी आता घरातले काम आवरत आहेत. मुलगी आता 12-12:30 वाजता येईलच घरी. आणि हे बघा, आमच्या भिंतीला बघा कशा भेगा पडलेल्या आहेत. हे बघा, पूर्ण भिंतीला. तो तिकडे माझ्या सासूबाईंचा फोटो आहेत. माझ्या सासूबाईला आता एक आय थिंक 15-16 वर्ष झाली असेल, म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरच त्या हे जग सोडून गेलेल्या आहेत. आणि हे बघा, भिंतीविषयी बोलत होते. तर भिंतीला बघा कशा पद्धतीनं भेगा पडल्या आहेत. दरवर्षी ह्या ज्या भेगा आहेत ना, मी बुजवते माझ्या स्वतःच्या हाताने, किंवा मग एखादा कारागीर आणते, म्हणजे मिस्त्री आणते, मिस्त्रीच्या हाताने ही भिंत बुजवली जाते. खूप अशा भेगा पडल्या घराला. तर दरवेळेस करत असते, पण मग दरवेळेस काय होतं, दरवेळेस 1 वर्ष झालं की त्या भिंती आपोआप अशा भेगा म्हणजे ओपन होतात. तर त्या काही व्यवस्थित राहत नाही, कारण की आमच्या इकडे कसं आहेत ना, इकडे खाली काळी माती आहेत. तर काळी मातीमध्ये असंच होतं, अगदी फरच्या देखील फुटल्या आहेत, चांगल्या 2-3 फरच्या फुटलेल्या आहेत. तर दरवर्षी नवीन बसवायच्या आणि त्या फुटतच असतात, कारण की खाली काळी माती असल्यामुळे. तर थोड्या वेळाने तुम्हाला फरची पण दाखवेल, ठीक आहे? तर बघा हे. पण मग असू द्यात, काय करतात, असं बोलतात ना की गरिबीला इलाज नसतो. आणि आपण गरीब आहेत म्हणून याचा अभिमान वाटला पाहिजे. नाही का? म्हणजे गरिबीची लाज न धरता व्यवस्थित आयुष्य जगलं पाहिजे. तर ठीक आहे, असू द्यात. जेव्हा आमची ऐपत होईल, जेव्हा पैसा येईल, तेव्हा नक्कीच व्यवस्थित घर बांधू, किंवा मग इथे जे हेच घर आहेत ना, हेच घर व्यवस्थित रिपेअर करून घेऊ, ठीक आहे? पण आता सध्या कसं मुलांचा खर्च आहे, स्कूलचा शाळेचा खर्च आहे, त्याच्यामुळे नाही इतकं सगळं होत. तर ठीक आहे, जाऊ द्यात, असू द्यात. चला आता आवरून घेऊ, नाही तर नळाचं पाणी जुगून जाईल. आणि हे बघा, आता इकडे भांडे वगैरे सर्व घासून झाली आहेत. फक्त जो हंडा आहेत ना, तो हंडा घासायचा बाकी होता. आणि घासून मग भरून ठेवायचा, नाही का? बाकी किचन सर्व क्लीन झालं आहेत. तर आता हंडा भरल्यावर मग स्वयंपाक बनवायचा आणि मग बाकीची कामं करायची आहेत. तर हे बघा, मी इकडे तांब्याचा हंड्यामध्येच पाणी पिते. तुम्हाला मागे पण एकदा बोलली होती एका व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पण अशा तांब्याच्या हंड्यामध्येच पाणी पीत चला, नाहीतर मग माठातलं पाणी प्या. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण मग तांब्याच्या हंड्यामधलं पाणी पिणं खूपच चांगलं असतं स्टीलच्या हंड्यापेक्षा. तर तांब्याच्या कुठल्या पण भांड्यात पाणी प्यायचं, नाही का? तर ठीक आहे, चला मग आता हंडा भरून घेते मी. आणि आता स्वयंपाक पण बनवायचा आहेत. आणि इकडे बघा, आता मी इकडे पीठ मळून घेते. आणि पीठ मळताना ना, माझ्याकडे अशी खोलगट कढई आहेत गोल, तर त्या कढईमध्येच पीठ मळते, कारण की मला खूपच मग कंटाळा येतो परात घ्यायची, त्या परातीत पीठ मळायचं. आणि पीठ पण काय थोडंच लागतं, थोडंसं इतकं पीठ लागतं. तर मग अशा ह्या कढईमध्येच रोजचं पीठ मळलं जातं. आणि मला मळायला म्हणजे किचनवर पण जास्त जागा म्हणजे राहत नाही ना, तर कमी जागेत अगदी व्यवस्थित मस्त पीठ मळलं जातं. नाही तर परात म्हटल्यावर मग इतकी मोठी घ्यायची, इतकं असं पीठ मळायचं, तर मग ते खूप त्रास होतो. आणि आता फायनली पीठ मळून झालंय. आणि थोडंसं तेल लावून ह्या पिठाला मी थोडं भिजत ठेवते, जेणेकरून पोळ्या अगदी मस्त येतील. तर आता तेल लावून थोडं साईडला ठेवूयात झाकून, आणि थोड्या वेळानेच पोळ्या बनवेल मग मी. आणि आता पीठ मळून ठेवल्याच्या नंतर लगेच इकडे थोडासा भात पण टाकून घेते, कारण की माझ्या मुलांना 2 टाईम भात लागतो, सकाळ संध्याकाळ. कारण की जास्त करून म्हणजे आम्ही पण खातोच, तरी मुलं स्कूलमधून आल्यावर मग दूध भात किंवा भाजी भात खातात. तर थोडा भात पण बनवून ठेवते मी इकडे. आणि अजून खूप सारी दुसरी पण कामे बाकी आहेत. तर हे बघा, मस्त कुकरला 1 शिट्टी घ्यायची आणि भात लगेच मग रेडी. तर आता याच्यामध्ये टाकून घेत आहेत मीठ. आता भात कसा बनवायचा ही रेसिपी काही सांगू शकत नाही, कारण ती भात कसा बनवायचं हे प्रत्येकाला माहीत असतं. तांदूळ धुवायचे, पाणी आणि मीठ, बस. जर कोणाला आवडलं तर थोडंसं जिरं टाकायचं. तर नंतर मग इकडे म्हटलं हॉल पण झाडून घेऊयात. तर हे बघा, आता हॉल पण झाडायला आली मी, कारण की सकाळी सकाळी ना एकटीला सर्व कामं आवरावी लागतात मुलं स्कूलमध्ये गेल्यावर. आणि मुलगी घरी असले का मग मुलगी झाडून घेते हॉल किंवा किचन वगैरे.
पण मग मुलगी घरी नसली का मलाच करावं लागतं. आणि हे बघा इकडे हे बघा काय म्हणता खोके बघा, खोकच बोललं जातं ना, बॉक्स हां, तर बॉक्स पडलेले आहे ते आईस्क्रीमचे बॉक्स आहे. खूप सारे बॉक्स आहे ते घरातच तसेच पडलेले, मुलं खेळतात त्याच्यासोबत, मुलगी खेळते. आणि हे बघा हॉल झाडून घेते. आणि इकडे बघा माझ्या पायाजवळ बघा, तुम्हाला बोलली ना फरशी फुटली आहेत, तर हे बघा इकडे फरशी फुटली आहेत माझ्या पायाजवळ, किती मोठी फरशी फुटली बघा. हे बघा आपोआप म्हणजे ना ती खाली बसली, फुटून आणि खाली बसली. आता करणार काय, दरवेळेस दर दिवाळीच्या वेळेस करते मी रिपेअर, पण पुन्हा ते फुटत्याच फरच्या. तर ठीक आहे जाऊ द्यात, काही नाही, नाही का, आपल्या घराला कधी लाजायचं नसतं, जसं आहे तसं आहेत. तर चला मग आता झाडून घेते मी, परत जायचं आहे थोडं घराजवळच्या शेतामध्येच काम आहे थोडंसं. तर राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. आणि मिस्टर ड्युटीवर गेल्यावर सर्व ज्या जिम्मेदाऱ्या आहेत ना घरातल्या शेतीच्या, सर्व मलाच सांभाळाव्या लागतात. तर हे बघा आता मस्तपैकी इथे झाडून घेतलेत. तर हे बघा मित्रांनो, भाजीला काहीच नव्हतं, तर भाजीला न्यायसाठी इथे आली आहे शेतामध्ये. तर हे बघा इकडे वालाच्या शेंगा आहेत, तर वालाच्या शेंगा तोडून वालाची भाजी करायची आहेत, कारण की आता खाणार कोणी नाही आहे. सकाळी मुलांचे टिफिन वगैरे झाले आणि मिस्टर ते पण गेले आहेत बाहेर, तुम्हाला मी आत्ताच बोलली. तर मीच आहे घरी एकटी. माझे सासरे आहे पण त्यांनी पण सकाळी दही भात खाल्लेला. आणि आता मस्तपैकी कोरड्या वालाच्या शेंगा आणि पोळ्यान भात झाला आहेत. तर आता शेंगा मस्त मस्त तोडून नेऊयात आणि भाजी बनवूयात. आणि केव्हाचं आहे ना इकडे मी शेंगा तोडायला आली होती, पण म्हटलं त्यापूर्वी पहिले गाईंची गव्हाणे पाण्याची ती भरून घेऊयात. आणि पाणी भरताना इतका वैताग आला ना, सारखा तिकडचा पाईप निघायचा आणि तिकडचा बसवला की इकडं दुसरीकडचा पाईप निघायचा, खूप टेन्शन आलं. तर सारखं इकडं जाय तिकडं जाय, खूप दमली मी, खूप चक्कर आली मला. आणि त्यावेळेसच बघा मुलगी पण घरी आली आहे आणि मुलगीनं मस्तपैकी थंड थंड गार इथे पाणी आणलं मला. हे बघा ती मला बोलली मम्मी तू दमली असेल केव्हाच इकडं तिकडं पळून, मग तिनं पाणी आणलं. आणि पाईप आहेत ना 2 ठिकाणी, इथे पण मोटरीपाशी पण विहिरीपाशी एक पाईप धरावं लागतं आणि पाठीमागे त्यांच्या जी गव्हाणीपाशी एक पाईप आहे तिकडे पण पकडावं लागतं, कारण की प्रेशर जास्त असतो. प्रेशर जास्त असल्यामुळे पाईप लगेच निघून जातो, मग पकडून ठेवावं लागतं. आणि हे बघा आता मस्त थंड थंड गार पाणी आहे. काव्या लय गार पाणी बेटा. आणि ती स्कूलमधून आली, कपडे वगैरे चेंज केले, तिला वाटलं मम्मी आज पण गेली शेतामध्ये, पण मी घरी होती इकडे गोठ्याकडे. मग ते आता आली, पाणी घेऊन आली मला. हे बघा इकडे माझी काव्य, हे बघा ती पण ओली झाली माझ्यासोबत. ती पाईप पकडला होता, ती पण ओली झाली आणि मी पण ओली झाली. काव्य लय गार पाणी, फ्रीज मधलं आहे, एकदम बर्फच आहे नुसता. तुला प्यायचं? आता मला शेंगा थोडं लागा बेटा, मस्तपैकी ना शेंगांची भाजी करू. पे लवकर. आणि इतकं थंड पाणी नाही प्यायचं, ऊन लागतं म्हणून इतकं थंड पाणी प्यायचं का, थोडं त्याच्यामध्ये नॉर्मल माठातलं आणायचं ना. लय फुलं आले हा ना बाई. हा ना, दुसरा वाल पण बांधायला लागेल माहिती. कांद्याच्या भाजीला पण लय फुलं आले व्हाईट कलरची. भाजी आली लई, कांद्याच्या भाजीला फुलं नाही, कांद्याची भाजी आली. भाजीपाला इतका आहे ना, हे पाहिजे फुलं लागली बघ ना. ते डोंगरांसाठी कांद्याला बरोबर फुलं लागली. हे बघ लय शेंगा आहे ना, इथं पण आली. इतका सारा भाजीपाला मित्रांनो, इतका सारा भाजीपाला लावलेला आहे मी शेतामध्ये, की तोडायला आणि तो निवडून भाजी करायला वेळ नाही. शेतामधले कामे असतात, इकडं तिकडं मग जायचं पण असतं, त्याच्यामुळे नाही वेळ भेटत. आणि इतक्या गोड गोड शेंगा आहेत ना, इतक्या गोड आहेत. हे बघा इतक्या गोड शेंगा आहेत, खूप मस्त. आणि फुलं तर बघा किती फुलं आले. हे बघा दाखव त्यांना फुले, बघ फुलं आलेले. थोडं लांबून दाखव, लांबूनच जाय ना बेटा. इतके सर्व फुलं आले ना,
शेंगा पण लय आले हे बघा, इतक्या शेंगा आलेल्या आहे मस्तपैकी सुक्या सुक्या. मी या शेंगांची भाजी ना सुकीच बनवते, पातळ नाही बनवते. एक शेंगा खाली पडली. तर हे बघा इतक्या सर्व शेंगा तोडून आणले. तर अजून पण शेंगा होत्या तोडायला, भरपूर साऱ्या होत्या, पण मग आता वेळ नाही येत भाजी बनवायची नाही का. आता इतक्या सर्व शेंगा मी निवडून घेते आणि पटकन याची भाजी बनवते, कारण की आता मिस्टरांचे ते घरी येत आहेत, कारण की त्यांना पण सेकंड शिफ्टला जायचं 2 वाजता. मग पटकन निवडून घेते शेंगा आणि भाजी बनवते. वाव, एवढी भेळ आणली? किती रुपयाची आणली आयुष? मम्मी आता हे पण आणले. काय? हे बघा एवढी मोठी भेळ आणि हे काय आहे? गुडीशेव ना. आणि भाजीपाला कशाला आणलाय? घरामध्ये ऑलरेडी एवढा भाजीपाला, तरी भाजीपाला आणला पप्पांनी. हा येईल पावसावरा. बेळकीची आणली? बेळकीची आणली होई. तर हे बघा 50 रुपयात बघा किती भेळ आली आहे. टाक याच्यावर, टाक हळूहळू. भाजीपाला काय आणलाय? वांगे आणि कारले, मस्त कारले वांगे हा ना. हे बघा किती मस्त कारली वांगे. आणि हे बघा इकडे मस्तपैकी ज्या निवडलेल्या गरमागरम शेंगा इकडे बनवून घेतल्या, तर खूप छान लागतात. त्याच्यामध्ये पाणी वगैरे नाही टाकायचं. आणि त्यानंतर मस्त जेवण केल्यानंतर थोडीशी झोपली, आणि झोपल्यानंतर पुन्हा 4 वाजता उठून परत गेली शेतामध्ये, त्या घराजवळच्या शेतामध्ये. तर आता मी इकडे निंदत आहेत, गवार आणि भेंडी लावली, त्याच्यात तण काढत आहेत. पण इतका डेंजर पाऊस येणार आहेत ना. आत्ताच इकडे सिन्नरला पण पाऊस झालाय, खूप जोरात गारपीट झाली आहेत, आणि इकडे पण पाऊस येण्याची शक्यता आहे आमच्या इकडे पण. तर हे बघा, तुम्हाला ऐकू येत असेल व्हिडिओमध्ये किती जास्त प्रमाणात विजा कडकडत आहे बघा. तर जे पण कोणी शेतकरी आहे, ज्यांचे पण काही माल वगैरे किंवा जे सामान वगैरे, गहू असेल, काही पण जे पण असेल, ते लवकरात लवकर काढून घ्या, कारण की आज तर पाऊस झालाय. आपल्या इकडे पण येण्याची शक्यता आहे, बहुतेक संध्याकाळी होईल. तर लवकर जे पण जे कामं आहे शेताचे ते आवरून घ्या. तर चला मग मी पण म्हटलं आता इतकं निंदायचं, हे निंदून घेते, नाहीतर मग परत ओलं झाल्यावर याच्यामध्ये निंदता नाही यायचं. आणि खूप जास्त प्रमाणात विजा चमकताय. तर हे बघा, हा पालक आहे. पालक किती निबार झालायत ना. खालचे पानं असे तोडून घेते मी त्याचे. तर खूप डेंजर विजा चमकताय बघा. पाऊस नाही आलेला इकडे, वारे येऊ राहिले ना दादा. हे बघा इकडनं खूप वारं सुटले, खूप डेंजर मोठ्या प्रमाणात वारं येऊ राहिले, आणि पाऊस पण येईलच. हे बघा मित्रांनो, विजा कडकड करतायत, आणि वारं पण खूप जास्त प्रमाणात सुटलंय. हे बघा, आणि म्हटलं आता पाऊस येण्याची शक्यता वाटतेय मला, पण पाऊस येऊ किंवा नाही येऊ, आता पण गवत कापून ठेवूयात नाही का. कारण की काय आहेत ना, परत सकाळ संध्याकाळ जर म्हटलं तर पावसाचं काही कापता येणार नाही. तर मग म्हटलं आत्ताच कापून घेऊन जाऊ गवत. हवा सुटली आहे, प्लस विजा पण चमकताय, तर पाऊस येईल. पहिलेच तयारी केलेली बरी नाही का. हे बघा मस्त थंडगार हवा सुटली आहे ना. सकाळपासून इतकं गरम होत होतं, आणि इतकं मस्त वाटत आहेत आता. आणि विजेचा आवाज तुम्हाला येत असेल बघा. हे बघा आला. तर हे बघा आलाय पाऊस, आणि माझ्या काव्याचा डान्स बघा. डॉली नको हो इकडे. नको बेटा, डान्स कर. आणि हे बघा इतकं सर्व पाऊस आलाय ना, इतका मस्त पाऊस आलाय. आणि पावसामुळं ना
इतक्या दिवसापासून उन्हाळी तापलेली माती ना, तिचा असा मस्त वास सुटला आहे. अगदी मस्त असा स्वाद येत आहे मातीचा. आणि मला स्पेशली ह्या मातीचा स्वाद म्हणजे पहिल्या पाऊस आणि मातीचा स्वाद मला खूप आवडतो. तर आता हा पावसाळ्यातला पहिला पाऊस नाही म्हणता यायचा, कारण की हा अवकाळी पाऊस आहे. आत्ताशी उन्हाळा स्टार्ट झाला आहे, त्यात लगेच हा पाऊस पडला. ठीक आहे, पण एक एक आहेत जे पंजाबराव डंक आहे ना, त्यांचा अंदाज 101% बरोबर असतो. ते बोललेच होते एक 16, 17, 18 ह्या तारखेला पाऊस पडणार आहे. तर हे बघा बरोबर पाऊस आला. आणि हे बघा निसर्ग कसं एकदम छान वाटत आहे ना. आणि माझ्या काव्याचा केव्हाचा डान्स चालू आहे, केव्हाचं तिचं व्हिडिओ काढ. हां कर दाखव करून. म्युझिक नाही इथे आपल्याकडे, पण मग छान डान्स करते. आणि हे गाणं बघा, हे स्टेप ओळखून तुम्ही मला गाणं कुठल्या कमेंटमध्ये सांगा. हां, कुठल्या गाण्यावर डान्स करते मी नाही सांगत, आता मला माहिती आहे. आणि पावसाचंच गाणं येते, तर तिच्या स्टेप बघून सांगा. परत स्टेप चल परत एकदा अशी दाखव त्यांना स्टेप. हां, आता ह्या स्टेप ओळखून तुम्ही सांगा की हे गाणं कुठलं येत नाही का. चला, छानपैकी मस्तपैकी डान्स करते माझी काव्या. आणि पाऊस लागत आहे बघा, पाऊस येत. गाईंना खायला पण टाकायचंय. पावसामध्ये डान्स करायला खूप आवडतं. छान वाटतं ना पावसामध्ये डान्स करायला. तर चला आता बाहेर तर काही झाकायचं पाकायचं काही नाही येत. गाईंचा चारा वगैरे सर्व आतमध्येच ठेवलेला आहे. मग थोडं टेन्शन फ्री आहे नाही का. नाही तर मग कधी कधी इतकी धावपळ होते, गाईंचा चारा वगैरे बाहेर असतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप धावपळ होती, तसं आता इतकं काही नाही आहेत. तर चला मग आता केव्हाचे इकडे बघा, इकडे निंदायचं काम चालू होतं इकडच्या साईडला. हे बघा गवार भेंडी लावलेली इकडं. तर आता इतकं थोडं झालंय, थोडं बाकी होतं. म्हटलं आता जाऊ द्या, उद्या निंदूयात नाही का.